हॅलो. हा हो त्यात वर्तमानपत्रात सगळी सविस्तर माहिती लिहिलेली आहे. तुम्ही मुलाची माहिती पाठवा. बर ठीक आहे ठीक आहे. काय बोलायचंय तुला? बाबा ती जाहिरात, हे फोन, हे सगळं थांबवा ना बाबा. मला नाही सहन होते हो. अगं पण तुलाच लग्नाची हौस होती ना. बाबा बाबा मी चुकले. मला तुम्हाला आणि बबड्याला सोडून या घरात तर नाही जायचंय. मग घर जावई बघूया का? नाही बाबा. बाबा मला मला लग्न नाही करायचंय. मी खरंच या घरात खूप सुखात आहे बाबा. अगं काल जे झालं त्यांनी खचून जाऊ नको. आपण दुसरा चांगला मुलगा बघू. बाबा मी खरंच सांगतेय, मी खरंच सुखात या घरात. मला नाही करायचंय लग्न. नक्की? शुभ्रा, ए शुभ्रा. आले आजोबा. काय झालं? तुझी सासू काय म्हणते बघ. मला लग्न करायचं नाहीये. मी खरंच या घरात आनंदात आहे, सुखात आहे. आई काय झालंय तुम्हाला? डोकं फिरलं होतं हिच. आता ठिकाणावर आलंय. आता तिच्या तोंडून ऐकलंस ना, तिला लग्न करायचं नाहीये. आता हा विषय या घरात बंद. आलं लक्षात? तुला सुबुद्धी सुचली, ठीक झालं. जा देवाला नमस्कार कर. आजोबा हो मी काय म्हणतेय. शुभ्रा, शुभ्रा माझा रुमाल कुठे आहे? हा हा आले. देवा मी चुकले, पण आता माझ्या घरावर तुझी कृपादृष्टी असू दे. बबड्याच्या आणि शुभ्राच्या संसाराला तुझे आशीर्वाद असू देत. या घरात आरोग्य, सुख, समाधान नांदू दे. माझ्या माणसांच्या आनंदातच माझा आनंद आहे. सगळ्यांना सुखात ठेव देवा, आणि असाच माझ्या पाठीशी उभा राहा. सोहम, माझा रुमाल कुठे आहे? अरे ड्रॉवर मध्ये आहे. तू रुमाल शोधायला इतका सगळा पसारा का काढला असशील? अरे यार सोहम, काय या वागण्याला काही अर्थ आहे का? मला विचारायचंच तरी एकदा. तू विचारतेस? काल तू जे काही केलंस ते करण्याआधी मला एकदा तरी विचारलंस? रोज तू मला शहाणपणा शिकवतेस ना. मग काल तू जे काही केलं ते शोभलं तुला? हे सोहम, तू म्हणून अपसेट आहेस का? अरे पण आजोबा आईंच्या बाबतीत जे काही वागले ते चुकीचं होतं ना. तू एका चुकीच्या वागण्याला दुसऱ्या चुकीच्या वागण्याने जस्टिफाय करतेस. त्या काटेकोर समोर तू तुझ्या नवऱ्याचा अपमान केलास. ते करताना तुला काहीच वाटलं नाही? हे बघ, आईसाठी आजोबांशी बोलण्याचा मी पण प्रयत्न केला, पण माझी मर्यादा पाळून. काल तू तुझी मर्यादा सोडलीस. ओके, मी मान्य करते, कदाचित मी चुकले असेन सोहम, पण अरे पण त्याशिवाय तो माणूस कसा आहे हे आजोबांना कळलंच नसतं. त्याचं जाऊ दे ग.
पण त्या अभिजित राजे आणि आईसाठी तू कुठल्याही पातळीला जाऊ शकतेस हे मला कळलंय. मग त्यात स्वतःच्या नवऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. एक मिनिट, नुकसान म्हणजेच तुझं काय नुकसान झालंय? जाऊ दे, तुला नाही कळणार. जाऊ दे. आणि हे बघ, जे झालंय ते झालंय ना. आता बोलून काय फायदा आहे त्याबद्दल. हे बघ, आता जे काही होईल ते माझं मी निस्तरीन. मी बघून घेईन. अरे काय झालंय सोहम, सांगशील तरी का? हा बोल. अरे मला माहिती आहे पैसे संपले आहेत. चांगला इन्व्हेस्टर आला होता, त्याला फसवून पैसा काढला असता, तो पण गेला. आता काय, अभिजित राजे आहेच. मागतो त्याच्याकडनं पुढचा चेक. चल बाय. आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. वाह सर, इतनी सुहानी. आज खूप खुश दिसताय. आज नाही, कालपासून खुश आहे मी. का? काल जे दत्ताजींनी केलं ना, त्याने फार मूड बदलून गेला. मला माझा विश्वास खरा ठरला. सर, सर त्यांनी तुमच्या लग्नाला परमिशन दिली. वाह सर, सर व्हॉट अ न्यूज सर. सर काय सर, तुम्ही मला काही बोलला नाही. म्हणून असं गाणं पिणं म्हणणं सुरू आहे, असं स्वीट डिश बनवणं सुरू आहे. मॅडी ऐकणार का जरा माझं? तुला वाटतंय तसं काही एकदम झालेलं नाहीये. फक्त दत्ताजींनी त्या काटेकोरला हाकलून दिलं. मस्त. बरं झालं सर, मला ना तो काटेकोर अजिबात आवडत नव्हता. एक नंबरचा दुष्ट आहे तो. म्हणजे सर आता काटेकोर आउट आणि अभिजित राजे इन. सोहम इन. तू जरा एक काम कर, त्याच्यासाठी कॉफी पाठव. मी आलोच. ओके. अरे सोहम, तू इथे? हॅलो सर. सर पेढा घ्या. गुड न्यूज आहे, आईचा साखरपुडा मोडला. घ्या पेढे घ्या. म्हणजे मी आजोबांशी भांडून तो मोडला. अहो घ्या ना, घ्या घ्या पेढा घ्या. ओके, या इकडे, मी सांगतो तुम्हाला. बसा इकडे. काय ना, आजोबा हट्टालाच पेटले होते. त्यांना तरी लग्न करूनच द्यायचं होतं. पण तुम्हाला माहिती आहे ना, मी तुमच्या साईडने आहे. अहो मी आजोबांना समजवलं. मी आजोबांना सरळ विरोधच केला. मी त्यांना दाखवून दिलं तो काटेकोर एक नंबरचा नीच माणूस आहे. आणि मग काय, आजोबांना ते पटलं. त्यांनी फायनली ते लग्नच मोडलं. खरं तर मी कालच फोन करणार होतो तुम्हाला, पण म्हटलं आज चेकच्या संदर्भात यायचंच आहे. मग हे पेढे आणि गुड न्यूज एकदमच देतो ना. घ्या ना, अजून एक घ्या. विश्वास, एक काम कर ना, काहीतरी गरमागरम खायला आण ना. नाही तर एक काम कर, एक सँडविच घेऊन. नाही सर, ते गुड न्यूजच्या नादात घाईघाईत निघालो ना, सो काही खाल्लं नव्हतं. ओके, घे ना कॉफी तरी घे. हो. सर ते कॉन्ट्रॅक्टचं काही झालं का? नाही म्हणजे गडबड होती ना, सो तुम्हाला विचारायचं राहून गेलं. नाही म्हणजे तुम्ही तुमचा वेळ घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण चेक लवकर मिळाला तर पुढची कामं लवकर सुरू होतील ना, म्हणून म्हटलं. याआधी मी 2 चेक्स दिले होते, त्याचं काय झालं? त्याचं काय? आय मीन तुम्ही वापरायलाच दिले होते ना ते पैसे? येस, ऑफकोर्स. हां, मी वापरले ते. म्हणजे बिझनेसचा स्टार्टअप आहे ना, तुम्हाला माहिती आहे किती खर्च असतात. लोकांना ॲडव्हान्स द्यायचे असतात, त्यानंतर इतर खर्च सुद्धा. आय एम सॉरी, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे. इतकं मोठं विश्व तुम्ही शून्यातून जे उभं केलंय. यातला शून्यातून हा शब्द खूप महत्वाचा असतो. मला इनिशियल अमाऊंट देणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे मला पै विचार करून खर्च करावी लागली. सर मी पण. नाही, तू विचार न करता खर्च करतोयस असं मला म्हणायचं नाहीये. पण शेवटी हा बिझनेस आहे. सो आपली ओळख आहे ही गोष्ट वेगळी. पण मी तुला एक एक्स अमाऊंट दिली आहे, त्याचा हिशोब तू मला द्यायला पाहिजेस, नाही का?
एक म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी होते की नाही हे मला कळेल, आणि दुसरं म्हणजे तुझा खर्च योग्य ठिकाणी होतोय की नाही तुला कळेल. सो इनिशियल 9 लाख तू कुठे गुंतवलेस, कसे खर्च केलेस याचा मला जस्ट अंदाज दे आणि पुढचा चेक घेऊन जा. सर सँडविच. सर मी ते पैसे व्यवस्थित खर्च केलेत. येस आय नो सोहम, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण काय आहे की माझेही बिझनेसचे काही एथिक्स आहेत आणि घाई नाही आहे. तू 2-4 दिवस घे, मला हिशोब दे, दॅट्स ऑल. घे ना, तू खाऊन घेतो. हो. खातोयस ना? हो. आज जरा पालकची भजी आणि वांग्याचे ढेपसे खावेसे वाटतात. शुभ्रा, ए शुभ्रा. हा काय आई? अगं जरा बाजारात जाऊन पालक आणि वांग घेऊन येतेस का? बाबांना पालकाची भजी आणि वांग्याचे ढेपसे खावेसे वाटतायत. अगं तिला कशाला सांगतेस? तिला ऑफिसचं काम आहे म्हणत होतीस ना. हो पण बाबा घरात पालक आणि वांग नाहीये. मग तू जाऊन आण. या घरची सून आहेस ना तू. आधी ही सगळी कामं तूच करायचीस ना. मग कशाला हवाय चाकराला पडचाकर? तुझी ठरलेली कामं आजपासून तूच करायचीस, कळलं? हो बाबा, मी पटकन काढा करते आणि जाते हा बाजारात. आई थांबा, हो काढा मी बनवते. तुम्ही आवरून घ्या आणि निघा पटकन. हो. आजोबा मी आलेच. हा बोल शुभ्रा. ऐका, आई आत्ता बाहेर गेल्यात बाजारात. तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर आत्ता जा. हो हो हो, मला भेटायचंय तिला. मग तुम्ही लगेच निघा. थँक्स थँक्स शुभ्रा, थँक्स. यू आर मोस्ट वेलकम सर. बाय. विश्वास, मी पटकन जाऊन येतो. कुणाशी बोलत होतीस? कुणाला कळवलंस असावरी बाजारात गेली आहे ते? हेही तुमच्या सासू सुनेचं ठरलेलं आहे वाटतं. यावेळी असावरी चुकली तर तिला माफी नाही. आता पालक कसा दिला बघू. जरा चांगली द्या ना जोडी. दुसरी द्या, अजून एक द्या. आणि हे वांग ते द्या ना. हे घ्या. घ्या. नको हो, आमच्या घरी कोणी खात नाही भोपळ्याची भाजी. तुम्हाला आवडतो? दादा हा लाल भोपळा कसा दिला? दादा लाल भोपळा कसा दिला? अरे वा वा वा, आज काय घरी घारगे वाटतं. ए प्लीज, मी येऊ खायला?
तुला खरं सांगतो आसावरी, गेले कित्येक महिने मी घारगे बनवतोय, पण तुझ्यासारखे घारगे मला अजून बनवताच आलेले नाहीत. अरे तुझ्या हातचे घारगे कसे असतात, एकाच वेळी लुसलुशीत आणि कुरकुरीत. आपल्याही तोंडाला पाणी सुटलं माझ्या. ऐक ना आसावरी, मी काय म्हणतोय, तुला खरं सांगतो आसावरी, मी जेवढं प्रेम तुझ्यावर करतो ना, तेवढंच प्रेम तुझ्या पाककलेवर करतो. अरे यार एक मिनिट, अरे तू बोलत का नाहीस माझ्याशी? आता काय चुकलंय माझं? अगं तुझ्या लक्षात येतंय का, आपण चक्क जिंकलोय. तो हरामखोर काटेकोर तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय. अरे वास्तविक आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. ऐक ना, आपण सेलिब्रेट करूया. म्हणजे मी घारगे बनवतो, तू हे बनव, खीर बनव. आसावरी स्टाईल सेलिब्रेशन. आता जर तू माझ्याशी बोलली नाहीस ना, भर बाजारात तुझ्यासाठी गाणं म्हणेन मी. रूठ न जाना तुमसे कहूं तो. मग एक मिनिट. अच्छा. आत्ता आलं माझ्या लक्षात. म्हणजे त्या दत्ताजींनी माझ्याशी बोलायचं नाही अशी ताकीद दिलेली आहे काय? हरकत नाही, तुला माझ्याशी बोलण्याची मनाई आहे, मला नाही आहे. मी बोलू शकतो काय? आज आसावरी आहे आणि मी आहे. जो काय सोक्ष मोक्ष लागायचा तो इथेच लागेल. बघ आसावरी, हा चप्पल चोर इथेच कुठेतरी असेल. किती वेंधळी आहे ही. धड क्रॉस सुद्धा करता येत नाही हिला. आजोबा मी बघू का? नको, मला माहिती आहे हा चप्पल चोर इथेच कुठेतरी असणार. तो बघ चप्पल चोर. बघ पाहिलं आजोबा, आजही आई अभिजित राजेंशी बोलल्याही नाही. त्यांच्या प्रेमापेक्षा त्यांच्यासाठी तुम्हाला दिलेला शब्द आजही मोलाचा आहे. बघितलात ना, आता तरी बोला ना. अहो त्यांचं प्रेम आहे. चल रे, निघूया. आसावरी, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आणि मग जा. जर तुझं माझ्यावर अजूनही प्रेम असेल आणि तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तू गप्प राहशील. आणि जर मनात काही वेगळं असेल तर बोलशील. आसावरी, आबोल्यातून उत्तर मिळालं.
थँक्यू.